निलेश गालफाडे यांच्या नावाची तुम्ही चर्चा केली, कसं तुम्ही करणार? ती लक्षात घ्या, ही जागा तेजची जागा ही दिवंगत लोकनेते मुंडे साहेबांच्या पण खात्री झाली. आता मुंडे साहेब नाही, ते युतीचे शिल्पकार होते, युती नाही. या युतीचा वसा वारसा जपणारी माणसे, ती तशी माणसं असतील तर त्यांनी सत्तेसाठी तडजोडी केल्या असते. त्यामुळे आता या जागेला आम्ही पुन्हा मागणी करण्याची आहे. महाविकास आघाडीकडे या जागेची मागणी करावी सन्माननीय पक्षप्रमुखांनी, तसं आम्ही आमच्या वतीने पक्षप्रमुखांना मांडलेला आहे. राहिला प्रश्न या भागाचा उमेदवार कोण असणार, मला वाटतं हा सर्वस्वी हा पक्षप्रमुखांचा निर्णय असणार आहे. निश्चितपणे गालफाडे जे असतील, अजून खूप सारे लोक जे इच्छुक आहेत, अशा इच्छुक लोकांची चर्चा होत राहील आणि त्या इच्छुकांच्या मुलाखती सुद्धा यथावकाश. त्या बीडच्या महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला शिवाजीनगरच्या आमदारांनी तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला न विचारता महिलांचं म्हणणं आहे की हे जाहिरातीसाठी किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सातत्याने म्हणतायत की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, परंतु त्यांच्या प्रत्येक कृतीतनं हे सरकार सर्वसामान्यांचं नाही तर ते ठेकेदारांचं, गुत्तेदारांचं आणि सगळ्यात महत्वाचं हे सरकार जाहिरातदारांचं सरकार आहे. जाहिरातींचा इतका मोठा मारा केला जातोय की लाडका वारकरी योजना जी आता मध्ये झाली, त्या वारकरी योजनेसाठी शिरूरच्या एका बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा फोटो वापरला गेला, ज्यावर कुटुंबियांनी आक्षेप घेतला. आणि आता जे आपण सांगताय हे तर अजून धक्कादायक आहे की लाडकी बहीण योजनेसाठी अशा पद्धतीने खरं महिलांचे फोटो वापरताना त्या महिलेची, तिच्या कुटुंबाची परवानगी घेतली गेली पाहिजे. विना परवाना अशा पद्धतीने फोटो वापरले जात असतील तर ते फोटो वापरणारी जी कुठली जे आमदार आहेत त्या आमदारांसह जी जाहिरात कंपनी आहे, महत्वाचं जी अशा पद्धतीने डेटा कलेक्ट करते किंवा डेटा मिसयूज करते, त्या जाहिरात कंपनीवर सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.